नंतर अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी स्वतः अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील मुंबईत दाखल होणार आहेत। अजित पवार सरकारी विमानानं मुंबईत दाखल होणार आहेत। देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। त्यामुळे देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे। दरम्यान अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर्थर रोड ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली काढणार आहेत। आता व्हेरीफाय होणार आहे, तर त्याला 1 तास लागतील व्हेरीफाय व्हायला। नंतर ते रीट बनवणार आणि रिलीज मेमो आम्हाला 1-1:30 वाजेपर्यंत रिलीज मेमो मिळणार आहे। 1 ते 1:30 या दरम्यान आम्हाला रीट मेमो मिळणार आहे। ते रीट मेमो घेऊन मी स्वतः माननीय अनिल देशमुख साहेबांसाठी ते कारागृहामध्ये जाणार आहे, आर्थर रोड जेलमध्ये जाणार आहे आणि तिकडे ड्रॉप बॉक्समध्ये मी ते ड्रॉप करणार आहोत। ते ड्रॉप बॉक्समध्ये एकदा मेमो ड्रॉप केला की ते 4च्या नंतर सुटतील।